स्वागत आहे आपल्या एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज बनवली आहे अंडा बिर्याणी। तर चला पाहूया कशी बनवली आहे। अंडा बिर्याणीसाठी घेतले आहे ते 2 कांदे, टोमॅटो, अद्रक लसणाची पेस्ट, इथे 4 अंडे उकडून घेतलेले आहेत आणि हा इथे राईस शिजवून घेतलेला आहे। तर आता मी या अंड्यांना मस्तपैकी मसाले लावून फोकून पहिले त्याला टोचे मारणार, त्यानंतर मसाला लावून तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे। तर चला करून घेऊया। 4 अंडे उकडून घेतले आहेत, त्यांना आता मी सोलून घेते आणि त्यानंतर याला मसाला लावून तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। मीठ टाकून घेणार आहोत, थोडीशी मिरची पावडर, मिरची पावडर, हळद टाकून घेते। याला छान असं मिक्स करून घ्यायचं आता आणि याला मी तेलामध्ये, तेल छान गरम झाले त्यात अंडे छान असे फ्राय करून घेऊया। याला असं छान क्रिस्पी होऊन द्यायचं आहे, लाल झाले पाहिजे। हे आपले अंडे छान असे फ्राय झालेले आहेत, ब्राऊन कलर आलेला आहे याला। तर आता मी याला काढून घेते। आता या तेलामध्ये आपल्याला आपला कांदा छान असा परतून घ्यायचा आहे। कांदा ते छान आपला ब्राऊन झालेला आहे। आता त्याच्यात आपण आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया। इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकून घेते। यालाही छान मिक्स करून घ्यायचं आहे। याला आता छान 5 मिनिटं परतून देऊया मस्त। आपला कांदा छान असा इथे झालेला आहे परतून, अद्रक लसणाचा पण छान असं परतून झालेला आहे। आता टाकून घेऊया आपण टोमॅटो। तर मी तर एकच टोमॅटो घेतलेला आहे। हल्ली आता तुम्हाला माहिती आहे टोमॅटोचे रेट किती वाढलेले आहेत। तर टोमॅटो खायलाही परवडत नाही आपल्याला, पण आता गरजेचं आहे तर घ्यायलाही पाहिजेच ना। तर हा टोमॅटो छान असं परतून घेते मी, यालाही 5 मिनिटं शिजून देते। याला तोपर्यंत सोडायचं आहे टोमॅटो आपले छान मॅश झाले पाहिजेत। कांदा इथं छान असं मॅश झाला आहे। आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। मी आधी टाकणार आहे हळद, त्याच्यामध्ये टाकते 1 चमचा हळद, थोडीशी, त्यानंतर थोडीशी मिरची पावडर आणि त्यानंतर थोडासा गरम मसाला जाणार याच्यामध्ये। आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी माझा नेहमीचा मसाला, नवाजचा बिर्याणी मसाला। तर याच्यामध्ये हा नवाजचा मसाला 1 पॅकेट टाकून देत आहे मी। खूप छान टेस्ट येते या मसाल्याने, तुम्ही नक्की ट्राय करून बघा हा मसाला बिर्याणीसाठी। याला छान मिक्स करून घेते। आता मसाल्याला आपल्या छान शिजून द्यायचं आहे, त्यासाठी थोडंसं मी दही टाकणार आहे याच्यामध्ये। मी 1 वाटी दही आणि याला तर छान मिक्स करून घेते परत। आणि या मसाल्याला छान असं याच्यामध्ये शिजून द्यायचं आहे 5 मिनिटं। तर इथे पाहू शकता किती छान आपली ग्रेव्ही झालेली आहे, जबरदस्त। वास तर एवढा छान येतो ना, काय सांगू तुम्हाला। आता टाकून आहे थोडंसं मीठ, चवीप्रमाणे थोडंसं मीठ। आपल्या राईसमध्ये मीठ आहे त्याच्यामुळे यात काही टाकायची गरज नाही आहे। त्याला छान मिक्स करून घेते आणि त्याच्यामध्ये जाणार आहे आपले उकडलेले मस्त बॉईल केलेले हे फ्राय अंडे। तर हे अंडे मी टाकून घेते याच्यामध्ये आणि त्यावर टाकून द्यायचा आपला राईस। आता याच्यामध्ये मी राईस टाकून घेते। तर इथे आपला राईस टाकून झाला आहे सर्व। आता त्याच्यावर टाकायची थोडीशी कोथिंबीर आणि याला 5 मिनिटासाठी छान दम येण्यासाठी ठेवायचं आहे। तर मी आता कुकर गॅस बंद आपली अंडा बिर्याणी रेडी आहे। आता आपण सर्व करायला घेऊया। इथे आपली अंडा बिर्याणी रेडी आहे। कशी वाटते कमेंट करून नक्की सांगायचं आहे। ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायचं आहे चॅनलला। तोपर्यंत बाय बाय।